प्रिय पालक हो नमस्कार. मी प्रकाश अनमेडा, संस्थापक संचालक करिअर डेव्हलपमेंट सेंटर आणि इंग्लिश फाउंड्री. आपली मुले जर प्री प्रायमरीत आणि प्रायमरीत शिकत असतील तर हा व्हिडिओ आपणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता कोविडचं संकट बऱ्यापैकी दूर झालं आहे, शाळा सुरू झाल्यात, मुलं शाळेत जायला लागलेत, 10वी-12वीच्या परीक्षाही व्यवस्थित संपलेल्या आहेत. आता मास्कसुद्धा कंपल्सरी नाही. त्यामुळे आपला एक असा समज झालेला आहे की सगळं संकट आता दूर झालं आहे आणि सगळं काही नॉर्मल झालं आहे. पण परिस्थिती तशी नाही आहे. तुम्ही शिक्षकांशी बोललात तर शिक्षक तुम्हाला सांगतील की मुलं आता पहिल्यासारखी शिकत नाहीत. कोविडच्या 2 वर्षात त्यांच्यावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि हा परिणाम कसा आहे ते नीट समजून घेतलं पाहिजे. सर्वेज आज झालेले आहेत, संशोधन अहवाल आहेत, त्यातून असं स्पष्ट झालं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये लर्निंग लॉस झालेला आहे. अलीकडे पेपरात होतं की 80% पालकांना वाटतं की त्यांच्या मुलांचा 80% लर्निंग लॉस झालेला आहे. हार्डली 10-15% मुलं शिकलेत. आणि अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीतून हे स्पष्ट झाले, त्यांच्या अभ्यासातून हे स्पष्ट झालं की जेमतेम 15-20%च इफेक्टिव्ह लर्निंग झालं आहे ऑनलाईनच्या माध्यमातून. शिक्षकांनी खूप प्रयत्न केले, पण होतं कसं की प्रायमरी आणि प्री प्रायमरीच्या मुलांना ऑनलाईन शिकवणं हे सहज साध्य होत नाही. मुळात ऑनलाईन शिक्षण हे अडल्ट लर्नरसाठी आहे. मुलांच्या तेवढ्या कॉग्निटिव्ह अबिलिटीज ज्याला आपण अनुभोधात्मक क्षमता म्हणतो त्या विकसित झालेल्या नसतात की ते सेल्फ लर्नर असतील. आणि त्यातून लर्निंग लॉस झाला, त्यातून ॲकॅडमिक डेफिसिट तयार झाला. आता तुम्हालाही माहिती आहे की मुलांच्या वर्तणुकीच्या खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत. मुलं एका जागेत बसत नाहीत, अटेन्शन नाही आहे, कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, लक्षात राहत नाही, आळस आलेला आहे, मुलं चिडचिडी झालेली आहेत, अटेन्शन सस्टेन होत नाही अभ्यासावरती वगैरे वगैरे. काही मुलांना तर लिहिण्या वाचनाचेच प्रॉब्लेम निर्माण झाले. आताही 10वी-12वीच्या पेपरमध्ये अनेकांचा पेपर कंप्लीट झालेला नाही कारण लिहायचा सराव गेलेला आहे. रीडिंग रायटिंग हे केवळ स्टडी स्किल नाही आहे, रीडिंग रायटिंग हे लाईफ स्किल आहे. आणि दुर्दैवानं या 2 वर्षाच्या कोविडच्या संकट काळामध्ये रीडिंग रायटिंगवरती प्रचंड मोठं दुर्लक्ष झालेलं आहे. शिक्षकांनी खूप आटापिटा केला, पण त्यांच्याही प्रयत्नाला मर्यादा होत्याच. आता अत्यंत महत्त्वाचा विषय असा आहे की मुलांच्या लर्निंग लॉसचा विचार करताना एक अत्यंत महत्त्वाची बाब पालक म्हणून तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे मुलांच्या लर्निंग लॉसचाच तर विषय आहेच, पण त्याहून अत्यंत गंभीर विषय आहे तो म्हणजे लर्नेबिलिटी लॉसचा. मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेवरच आघाती परिणाम झाला आहे. मुलं पहिल्यासारखे शिकत नाही आहेत, त्यांचं जे रीडिंग रायटिंग आहे तेच पुरेसं फॉर्म झालेलं नाही. आणि त्याविषयीचे खूपसे सर्वेज आपल्या म्हणजे पेपर्समधून सगळीकडून आपल्याकडे येतात आणि हा खूप चिंतेचा विषय आहे. कारण या प्री प्रायमरी आणि प्रायमरीच्या जडणघडणीच्या काळात फॉर्मेटिव्ह पिरियडमध्ये जर त्यांच्या या स्टडी स्किलचा, या लाईफ स्किलचा, रीडिंग रायटिंग असेल, थिंकिंग असेल, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, या सगळ्या क्षमतांचा विकास झाला नाही तर पुढे त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवरती परिणाम होईल. आता जेव्हा मुलं या जूनपासून शाळेत येतील तेव्हा जर त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेमध्ये जर डेफिसिट असेल किंवा त्या क्षमता जर पुरेशा विकसित झालेल्या नसतील तर त्यांना अभ्यासामध्ये खूप अडचणी येतील. आणि इथंच पालक म्हणून तुम्ही एक महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. ती भूमिका अशी आहे की तुम्हाला घरी पालक म्हणून जेवढं लँग्वेज रिच एन्व्हायरमेंट तयार करता येईल, जेवढं एक सकारात्मक पॉझिटिव्ह लर्निंग एन्व्हायरमेंट तयार करता येईल, म्हणजे असं नाही की बाबा आता सुट्टी पडली आहे, पोरांनी एन्जॉय करावं, म्हणजे कोविडचंच कंटिन्यू राहिल्यासारखं होईल. हा जो लर्नेबिलिटी लॉस आहे, शिकण्याच्या क्षमतेची जी हानी झालेली आहे ती जर भरून काढायची असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे मुलांच्या भाषा विकासावरती लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा जो लॉस झालेला आहे मुलांचा तो भाषा विकासाचा झालेला आहे. एकतर मुलं एकटी राहिली, गटात शिकली नाहीत, शाळेत नव्हती, मित्रांबरोबर नव्हती, त्यामुळे भाषा विकास खूप खोळंबला आहे त्यांचा. आणि लक्षात घ्या, शिक्षणशास्त्रसुद्धा सांगतं की आपल्या बुद्धीचा विकास, आपल्या अध्ययन क्षमताचा, शिकण्याच्या क्षमतेचा, आपल्या बुद्धीचा एकूण विकास हा भाषा शिक्षणाशी अगदी हातात हात घालून जातो. म्हणजे जर मूळ लँग्वेज पुअर असेल तर मग ते ॲकॅडमिकली सुद्धा परफॉर्म करत नाही. म्हणजे बुद्धीचा खरं तर तेवढाच विकास होतो असं म्हणता येईल जेवढी त्याची भाषा आहे. त्यामुळे जर भाषाच तुकडी पडली तर मग पुढे ॲकॅडमिक परफॉर्मन्समध्ये तूट निर्माण होते किंवा डेफिसिट निर्माण होतो. त्यामुळे मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेचा जो प्रश्न निर्माण झाला आहे तो थेट मुलांच्या भाषा शिक्षणाशी संबंधित आहे. त्यामुळे मुलांना जर चांगली भाषा मिळाली या प्री प्रायमरी आणि प्रायमरीमध्ये, जी पूर्वी व्यवस्थित म्हणजे त्या पद्धतीनं जायची,
ती आता न मिळाल्यामुळे या मुलांवरती खूप परिणाम झालेला आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की जर पालकांची भाषा खूप चांगली असेल तर त्याचा पहिला फायदा हा मुलांना झाला पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही आता काय करू शकाल तर तुम्ही काही गोष्टी पालक म्हणून समजून घेतल्या पाहिजे. पेरेंट्स आर टीचर्स टू. म्हणजे तुम्ही मुलांचे ब्रेन बिल्डर्स आहात. म्हणजे जर तुम्ही पाहिलंत तर केवळ शाळेत जातं मूल म्हणून सगळं व्यवस्थित आहे असं नव्हे. घराची सुद्धा जबाबदारी आहे, पालकांची सुद्धा जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी काय आहे तर तुम्ही एक लँग्वेज रिच एन्व्हायरमेंट घरी तयार करावं जे इमोशनली सिक्युअर्ड असेल. आणि पालक म्हणून तुम्ही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, मूल असतं कसं, मूल वाढतं कसं, मूल शिकतं कसं, या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. तुम्हाला पहिलं शिक्षण, शिकण्याची प्रक्रिया, मूल शिकतं कसं, या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. एकदा तुम्हाला शिक्षण म्हणजे काय, शिकणं म्हणजे काय, मूल कसं शिकतं, प्रत्येक मुलाची एक लर्निंग स्टाईल असते, या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर आपलं मूल कसं आहे, ते कसं शिकतं हे तुम्हाला खूप चांगल्या रीतीने समजेल. आणि तुम्ही जिथं इंटरव्हेन्शन करायचं ते खूप सकारात्मक आणि सायंटिफिक असेल. आता हा जो लर्निंग लॉस आणि लर्नेबिलिटी लॉस झालेला आहे, जो भाषा शिक्षणाशी मोठ्या प्रमाणात संबंधित आहे, त्यावरती काहीतरी उपाययोजना तुम्हाला तातडीने केली पाहिजे आणि त्यासाठी सुट्टीचा खूप चांगला उपयोग केला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष उपक्रम हाती घेत आहोत तुमच्यासाठी. येत्या रविवारी संध्याकाळी आम्ही काही पालकांना बोलावत आहोत. तुमचंही स्वागत आहे. तुम्ही या, आमच्याशी बोला. आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजावून सांगू की बाबा शिक्षण काय आहे, शिकण्याची प्रोसेस कशी असते आणि मुलांचा एक्झॅक्ट खोळंबा कुठे झालेला आहे, लर्नेबिलिटीचा कसा लॉस झालेला आहे आणि त्यासाठी काय करता येईल. ऑडिओ व्हिज्युअल्स प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी सायंटिफिकली समजावून सांगू. आमच्याकडे विविध शाळांतून, वसईच्या विविध भागांतून मुलं काउन्सिलिंगसाठी येतात. बिहेवियरल इश्यूज असतात, स्टडी रिलेटेड इश्यूज असतात. आणि बऱ्याचशा पालकांचा आता असा समज झालेला आहे की त्यांचं मूल हे स्लो लर्नर झालं आहे का, त्याच्या आयक्यूचा काही प्रॉब्लेम झाला आहे का. लक्षात ठेवा, बेसिकली हा डेफिसिट त्याच्या इंटेलिजन्सचा नाही, प्रॉब्लेम इंटेलिजन्सचा नसून इनएडिक्वेट लँग्वेज डेव्हलपमेंटचा आहे. हे समजून घ्या. आपली मुलं हुशार आहेत, पण ज्या पद्धतीची, ज्या लेवलची एज अँड स्टेज अप्रोप्रिएट लँग्वेज त्यांना हवी होती ती या कोविड काळामुळे, या 2 वर्षाच्या सगळ्या डिस्रप्शनमुळे त्यांना मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या बुद्धीचा विकास जो एरवी झाला असता तो झालेला नाही आणि तो गॅप तातडीने भरून काढला नाही तर पुढे मग तो ॲकॅडमिक डेफिसिटमध्ये कन्वर्ट होईल. आता पालक म्हणून तुम्हाला करणं खूप काही करणं पॉसिबल आहे. म्हणजे हे सगळं शाळेवर सोपून चालणार नाही. आज शाळेलाही तुमची मदत हवी आहे, कारण तुमचं आणि शाळेचं हे कोलॅबोरेशन आहे. तुमच्या मुलाचं शिक्षण हे एक कोलॅबोरेटिव्ह एफर्ट आहे. संयुक्तिकरित्या आपल्याला आपली मुलं पुढे न्यायची आहेत आणि सगळ्यांनी यशस्वी करायचे. आता अलीकडच्या पेपरात आहे की मुलांना वाचवत नाही, म्हणजे दे हॅव लॉस्ट द एबिलिटी टू रीड. हे खूप गंभीर गोष्टी आहेत. म्हणजे मी सांगितलं तसं की लिहिता येणं आणि वाचता येणं हे केवळ नुसते अभ्यासाची कौशल्य नाही, ती लाईफ स्किल्स आहेत. पुढचा सगळा डोलारा अभ्यासाचा हा त्या 2 क्षमतांवरती अवलंबून आहे. जर त्याचं रीडिंग रायटिंग चांगलं असेल तर त्याचं स्पीकिंग लिसनिंग ह्या सगळ्या इंटिग्रेटेड गोष्टी आहेत आणि त्या तुम्ही सिस्टमॅटिकली पालक म्हणून जर थोडीशी चांगली भूमिका बजावली तर हा प्रश्न जो लर्नेबिलिटी लॉसचा आहे तो आपण बऱ्यापैकी कमी करू शकू. मुलांना अधिक सेल्फ लर्नर होण्यासाठी किंवा इफेक्टिव्ह लर्नर होण्यासाठी आपण त्यांना सहकार्य करू शकू, सक्षम करू शकू. म्हणजे आपण म्हणतो की खूप चांगली शाळा असली पाहिजे, पण खूप चांगले शिकणारे सुद्धा असले पाहिजे. तुम्ही जर मुलांना चांगली भाषा या पिरियडमध्ये दिली, प्री प्रायमरी आणि प्रायमरीमध्ये, शिक्षणशास्त्र सांगतं की मुलांच्या भाषा शिक्षणाचा सर्वोत्तम काळ हा आधीचा आहे. म्हणजे ऑफकोर्स फर्स्ट 3 इयर्स आहे आणि अर्ली लर्निंगमध्ये त्यांना उत्तमरित्या भाषा दिली पाहिजे. हा जो लर्नेबिलिटी लॉसचा विषय आहे हा विदेशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात डिस्कस होतोय, त्याविषयी उपाययोजना होते. आपल्याकडे आपल्या शाळा खूप प्रयत्न करतील, पण पालक म्हणून या सुट्टीमध्ये तुम्हाला खूप काही ॲक्टिव्हिटीज करता येतील. त्यासाठी ऑनलाईन रिसोर्सेस वगैरे आहेत. आम्ही आमच्या सेंटरवर ब्लूमिंग किड्स चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर आम्ही होळीला सुरू केलेलं आहे. होळी मार्केटच्या बाजूला एक नवीन आमचं ऑफिस सुरू झालेलं आहे. इकडे आम्ही तुम्हा पालकांसाठी 1-1.5 तासाचं हे वेबिनार, हे प्रत्यक्ष सेशन घेणार आहोत. वेबिनार तेवढं इफेक्टिव्ह होणार नाही म्हणून आम्ही पालकांना बोलावतोय आणि चर्चेच्या माध्यमातून सगळ्या सायंटिफिक गोष्टी आम्ही तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगू. याचा तुम्हाला प्रचंड फायदा होईल. म्हणजे जर एखाद्या मुलाला अध्ययन अक्षमता असेल किंवा काही डिफिकल्टी असेल किंवा इतर इश्यूज असतील तर ते तुम्हाला वेळीच ओळखता येतील आणि पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन खूप उशीर होण्याआधीच तुम्हाला करता येईल. आणि मी सांगितलं तसं या गोष्टी शिकणं,
मूल असतं कसं, वाढतं कसं, शिकतं कसं, हे सगळं तुम्ही जर समजून घेतलं तर खूप इफेक्टिवली आपली मुलं पुढे शिकू शकतील. आणि कोविडनं जो जो दुष्परिणाम आपल्यावर झालेला आहे, आपल्या मुलांवर झालेला आहे, त्यांच्या शिकण्यावर आणि शिकण्याच्या क्षमतेवर झालेला आहे, त्याविषयी एक अत्यंत प्रभावी उपाययोजना आपल्याला करता येईल. आपल्याकडे स्कूल रेडीनेस हा कन्सेप्ट तसा फारसा नाही आहे. म्हणजे मूल शाळेत जाण्याआधी त्याची काहीतरी तयारी आपल्याला करता येते. मुलाला चांगली भाषा देऊन बुद्धिमान करता येतं, लक्षात ठेवा. म्हणजे लँग्वेज वायज युअर ब्रेन, हे न्यूरोबायोलॉजी आहे. पण हे समजून घेण्याचा विषय आणि खूप इंटरेस्टिंग आहे हे. आणि हे जर तुम्ही समजून घेतलं तर मुलांच्या अभ्यासामध्ये तुम्हाला एक अत्यंत सकारात्मक भूमिका बजावता येईल. येत्या रविवारचं हे जे 1.5 तासाचं सेशन आहे आपणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही थोडासा वेळ मॅनेज करून जरूर या सेशनसाठी या. आपल्याकडे थोडी सिटिंग कपॅसिटी लिमिटेड आहे, पण जास्त पालक आले तर मग आम्ही 2 सत्र घेऊ. तुम्हाला ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून सगळं समजावून सांगू, काही डिजिटल रिसोर्सेस देऊ, ऑनलाईन रिसोर्सेस काय आहेत ते सगळं समजावून सांगू, की तुम्ही घरीसुद्धा खूप चांगला प्रयत्न करू शकाल आणि मुलं मग वेगानं पुढे जाऊ शकतील. जर तुम्हाला या सेशनमध्ये, या सत्रामध्ये सहभागी व्हायचं असेल तर मी तुमचं जरूर स्वागत करतो. फक्त तुम्ही तुमचं नाव आम्हाला कळवा. मी तुम्हाला 2 फोन नंबर्स देतो, या फोन नंबरवरती कळवा. एक फोन नंबर आहे 9325032547, 9325032547. आणि दुसरा नंबर आहे 8600178825. या 2 नंबर्सवरती तुम्ही तुमची नावं व्हॉट्सॲप करा आणि मी तुमचं परत एक वार स्वागत करतो. अत्यंत महत्त्वाचा विषय आपण चर्चेला घेणार आहोत, की कोविडनं एक्झॅक्ट झालं आहे काय, सगळं व्यवस्थित झालं असं आपल्याला वाटत असेल, पण मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेचा जो लॉस झालेला आहे तो पुढं त्यांना मारक ठरेल आणि दॅट नीड्स टू बी रेमिडीड ॲज अर्ली ॲज पॉसिबल इन अ व्हेरी सायंटिफिक वे. सो आय वेलकम यू ऑल वन्स अगेन. या रविवारी संध्याकाळी एक 4:30 वाजता 1.5 तासाचं आपलं हे सेशन असेल. अत्यंत रिवॉर्डिंग असेल. तुम्हाला खूप बारकावी समजून घेता येतील, सायंटिफिकली समजून घेता येतील. अर्ली लर्निंगमध्ये जे काही लेटेस्ट रिसर्च आहे, हॅवर्डचं आहे, स्टॅनफर्डचं आहे, ते केम्ब्रिजचं आहे, ते आम्हाला तुम्हाला थोडक्यात समजावून सांगता येईल. आणि विविध रिसोर्सेस आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू. याचा तुमच्याला आणि तुमच्या मुलांना खूप महत्त्वाचा फायदा होईल. सो आय वेलकम यू अगेन. थँक्यू व्हेरी मच.